नमस्कार सर्व मैत्रिणींचे भाजी फटाका रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। मी आज सगळ्या मैत्रिणींची आवडती रेसिपी घेऊन आलेली आहे। प्रत्येकीच्या किचनमध्ये ही रेसिपी महिन्यातून एकदा तरी होत असेलच, पण वेगवेगळ्या पद्धतीची होती। ती डाळीच्या पिठाची होती नेहमी। आता ही बघूया आपण, डाळीपासून केलेली रेसिपी आहे, ती म्हणजे झुणका भाकरीची रेसिपी। त्यासाठी मी ते हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती 1 तासापूर्वी। व्हिडिओला स्किप न करता पहा पूर्ण। आता ही डाळ धुवून घ्यायची आहे। हे पहा, मी डाळ धुवून घेतलेली आहे। डाळ धुतल्यानंतर ती मिक्सरला बारीक करायची आहे। डाळ चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। मिक्सरला बारीक करत असताना पाणी घालायचे नाही, पाण्याचा वापर करायचाच नाही। मिक्सरला बारीक करून घेऊया आता। बघू शकता बारीक केलेला आहे। चला आता फोडणीकडे वळूया। तेल घालून घ्यायचं। मी एक कांदा कट केलेला होता बारीक। कांदा घालून घ्यायचा आता। अशा पद्धतीचा झुणका कधीतरी करून बघा। लालसर होईपर्यंत परतवायचा कांदा। आता त्यात लसूण घालून घ्यायचा। 3-4 पाकळ्या घेतलेल्या होत्या माझ्या। प्रत्येकाला अशी आवडणारी रेसिपी आहे। नेहमी करतो त्यापेक्षा ही वेगळ्या पद्धतीची आहे। लसूण परतल्यानंतर मोहरी जिरे घालून घ्यायचे। डाळ भात केल्यानंतर सुकी भाजी नसल्यास आपण झुणका करू शकतो। कढीपत्ता घालून घेतला। परतवत राहायचं चांगल्या पद्धतीने। लाल तिखट घातलेला आहे इथं मी। झणझणीत करणार आहे त्यामुळे मी जास्त वापरत आहे थोडंसं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता। हळद घालायची। आता आपण मिक्सरला जी डाळ बारीक केलेली होती ती घालून घ्यायची आता। गॅस कमीच ठेवायचा। गॅस कमीच ठेवायचा। घाई न करता परतवायचं। असं खाली चिटकत आहे ते थोडंसं, त्यामुळे परतत राहायचं त्याला।
नंतर मीठ घालून घ्यायचं. परत एकदा परतून घ्यायचं. आणि आपण जे गरम पाणी केलेलं होतं 1 वाटी पाणी घालून घ्यायचं साधारणतः. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्या अशा ज्या गुठळ्या आहेत त्या फुटल्या पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर पाहायचं त्याला. पाहू शकता तुम्ही झालेला आहे इथं आपला झुणका. वास तर छान येतोय. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. कमेंट पण टाकत राहा. घरात एकदा करून पहा असं झुणका भिजवलेल्या डाळीचा. तुम्ही याला बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. एकदा बाजरीच्या भाकरीसोबत अवश्य खाऊन पहा. त्यासोबत कांदा टोमॅटो पाहून तर पाणीच आलंय तोंडाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच सोपी रेसिपी घेऊन येणार आहे. आणि हो, रेसिपी करून पहा. आणि माझ्या सर्व मैत्रिणी रेसिपी बघतात. असंच रेसिपी पाहत राहा माझ्या. आणि चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करत जा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.